आहे आणि या शहराला ऐतिहासिक ठेवा हा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे। त्यापैकीच आपण पंचगंगा नदीघाट परिसर या ठिकाणी आलो आहे स्वच्छता मोहिमेसाठी। तर या ठिकाणी माझ्या इथं बघू शकताय ही विरगळ आहे। तर युद्धामध्ये जेव्हा एखादा वीरगतीला प्राप्त व्हायचा तेव्हा त्याच्या स्मृतीसाठी ही विरगळ कोरली जायची। या ठिकाणी आहे बघू शकता आणि कोल्हापुरात हे मोठ्या प्रमाणात आपल्या इथं आढळून येतात, त्यामुळे यांचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे। कोल्हापूरमध्ये अंबाबाई व श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी बरेच भाविक बाहेरून येत असतात। अशामध्ये पंचगंगा नदीवर स्नान व पूजेसाठी सुद्धा भाविक येत असतात आणि त्यामुळे इथं बराच कचरा निर्माण होतो आणि हा कचरा काढण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत। असंच काम करत असताना इथं बरीचशी पुरातन मंदिर आहेत, त्यापैकी एका मंदिरामध्ये आम्हाला हे पक्ष्याचं घरटं म्हणजे दिसलं आहे आणि ते घरट्याला आम्ही इजा न पोहोचवता इथला कचरा साफ करणार आहोत। तर येणाऱ्या भाविकांना ही माझी कळकळीची विनंती आहे की इथे कचरा पसरू नका। आपले पंचगंगा नदी हे एक पवित्र स्थान आहे आणि त्याचं पावित्र्य तुम्ही राखा। तुम्ही जे नैवेद्य टाकताय ना, तो नैवेद्य पिशवीतून न टाकता तो कुठं तर पाण्यात बुडवून एका साईडला ठेवा, जेणेकरून पक्षी, कुत्री, गाय वगैरे ते खातील आणि तुमचा जे नैवेद्य दिलेला आहे ते कुणाच्या तर पोटात जाईल आणि त्यांचा तुम्हाला आशीर्वाद लागेल। तर ह्याच्यामुळं तुम्ही नदीमध्ये प्लॅस्टिक वगैरे न टाकता ते तुम्ही व्यवस्थित रिसायकल करण्यासाठी आपण एका कचराकुंडीत तुम्ही कचरा टाकूया आणि आपण या कोल्हापूरच्या नदीला आपण एक चांगलं रूप देऊन सहकार्य करूया। स्वच्छतेमध्ये फक्त परिसरच सुंदर दिसत नाही तर आपले आरोग्य देखील चांगले राहते। त्यामुळे स्वच्छता म्हणजे आरोग्य आणि आरोग्य म्हणजे संपत्ती। आपण सर्वजण पंचगंगा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी जमा झालेला आहे। तर मला नागरिकांना आवर्जून सांगायचं आहे की जे काही प्लॅस्टिकचा कचरा आहे, धार्मिक जे काही साहित्य असेल ते नदीत न सोडता बुडवून फक्त साईडला जर ठेवलात तर कचरा गाडी येऊन घेऊन जाते। आणि दुसरी गोष्ट, आपण प्राचीन काळापासून आपण नदीला एक माता मानत आलोय, तर त्या मातेचा आपण एक आदर करूया आणि सर्वांनी स्वच्छ मोहीम सगळीकडे राबवून आपण एक नदीला सुंदर व स्वच्छ नदी बनवूया। आपण इथं सर्वजण पंचगंगा घाट इथं सर्व स्वच्छता मोहीम म्हणून आपण राबवलेले आहे। या ठिकाणी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून केलेलं आहे। तरी पण इथं बरेच लोक, आता आम्ही एक अर्धा तास थांबलो आहे तर बरेच लोक अजून पण इथं स्वच्छ असूनसुद्धा त्या ठिकाणी कचरा वगैरे टाकणार आहेत। एवढेच निवेदन आहे की ते कचरा न टाकता आपण एका साईडला ठेवून सहकार्य करावे। नदी ही आपली आई आहे आणि इथं कचरा न टाकता आपण आपली जबाबदारी पार पाडूया। जर हे स्वच्छ नाही ठेवलं तर आपण पुढच्या पिढीला काय देणार आहे? तर माझं एवढंच आव्हान आहे इथं येणाऱ्या लोकांना पण की जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेव। नदी स्वच्छ ठेवता येत नसेल तर ठेवू नका, पण घाण पण करू नका। विरगळीचा अत्यंत उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या विरगळीचा खरं तर इथं या भिंतीमध्ये दगड म्हणून वापर करण्यात आला आहे। या विरगळीत आपल्याला दिसते की हा वीर जो आहे तो युद्धात आहे आणि या युद्धात त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे। या युद्धात वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्याला या अप्सरा न्यायला आलेल्या आहेत आणि त्याला नंतर वीरगती प्राप्त झालेली आहे। विरगळ वाचताना आपण खालून वरती वाचत जातो आणि विरगळ जितकी व्यवस्थित स्थितीत असेल तितकी आपण व्यवस्थित त्याला वाचू शकतो। आपल्या विनंतीला मान देऊन दादांनी इथं कचरा साईडला ठेवलेला आहे। दादांचे सर्वांनी असेच करावे ही अपेक्षा आहे, प्रदूषण टाळावे।
आता आपण पंचगंगा नदीघाट परिसराची स्वच्छता मोहीम आपण ठेवली होती ती आपण पूर्ण केलेली आहे. माझ्यासोबत या कार्यामध्ये सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टचे मेंबर, तसेच कर्मा असोसिएशन पप्पूदा ॲनिमल रेस्क्यू टीमचे मेंबर, तसेच बागल रेस्क्यू टीमचे मेंबर आणि छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनचे मेंबर आणि टीम ब्रावो यांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. तर त्यासाठी मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. मी अनेकदा नागरिकांना हेच सांगते की तुम्हाला जर स्वच्छता करायला जमत नसेल तर तिथं त्या ठिकाणी घाणतरी करू नका. आपला परिसर, आपला कोल्हापूर जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवा. नदी स्वच्छ ठेवा, नदी वाचवा आणि पर्यावरण स्वच्छ ठेवा. प्रदूषणाच्या मुक्तीमुळे फक्त पाणीच स्वच्छ होत नाही तर यामुळे नदीतील जलचरांचे प्रमाणही वाढते आणि हेच जलचर नदीचे प्राथमिक स्वरूपाचे स्वच्छतेचे साधन आहेत. यामुळे ही प्रक्रिया हजारो वर्षे सक्रिय राहते. त्यामुळे नदी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आणि हे जीवन आहे, पाण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवणे हे गरजेचे आहे. तर निसर्ग स्वच्छतेसाठी हा आमचा छोटासा प्रयत्न होता. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. स्वच्छ नदी, स्वच्छ नदी, स्वच्छ नदी.